ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 10वीची परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, त्यांच्या पालकांसाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओमधून आपणाला इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रियेबाबत सुरुवातीच्या टप्प्याची संपूर्ण माहिती मिळेल। इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया काय आहे, ती केव्हा सुरू होईल, ती कशा प्रकारे रन होते याबाबत माहिती मिळेल। महाराष्ट्रामध्ये इयत्ता 11वी मध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा, प्रवेश प्रक्रियेपूर्वी काय पूर्वतयारी करावी, आपली कोणती तयारी असावी या संदर्भात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहे। तर पहिला मुद्दा, इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया काय आहे। त्याप्रमाणे इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 11वी मध्ये प्रवेश दिला जातो। तर ती प्रवेश प्रक्रिया वेगवेगळ्या कॉलेजच्या स्तरावरून केली जाते। महाराष्ट्रामध्ये काही शहरी क्षेत्रामध्ये इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते। मुंबई MMR एरिया, पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका एरिया यांच्यासोबतच नाशिक महानगरपालिका, औरंगाबाद महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिका या क्षेत्रामधील प्रवेश सुद्धा केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्याचा शासनाने निर्णय घेतला। दोन भाग लक्षात ठेवायचे, काही क्षेत्रामध्ये ऑनलाईन पद्धतीने ऍडमिशन केले जातात आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये इयत्ता 11वीचे प्रवेश त्या कॉलेज स्तरावर केले जातात। या क्षेत्रामध्ये ऑनलाईन ऍडमिशन प्रक्रिया नाही आहे, त्या ठिकाणी विद्यार्थ्याने त्या संबंधित ज्युनियर कॉलेजला संपर्क करून त्यांची ऍडमिशनची वेळापत्रक समजावून घ्यावं लागेल आणि त्या ठिकाणी अर्ज करून त्या संबंधित ज्युनियर कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन घ्यावं लागेल। परंतु ज्या ठिकाणी केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाते त्या ठिकाणी मात्र कोणत्याही कॉलेजमध्ये आपल्याला सुरुवातीला जाण्याची आवश्यकता नाही। तर त्यासाठी ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवर तुम्हाला सर्व वेळापत्रक पाहायला मिळेल आणि प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे ते या ठिकाणी पाहायला मिळेल। आणि याच वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला ज्या शहरात ऍडमिशन घ्यायचे आहे त्या शहराचं नाव निवडा आणि अर्ज भरा। इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रियेचे स्टेप्स काय आहेत ते माहिती करून घेतलं तर ऑनलाईन प्रवेश क्षेत्रामध्ये प्रवेश मिळवणं अतिशय सोपं आहे। इयत्ता 10वीची परीक्षा झाली, आता निकाल येईल। निकाल आल्यानंतर काही विद्यार्थी उत्तीर्ण होतील, काही विद्यार्थ्यांना तिकीटची सवलत मिळेल। तर अशा प्रकारे दोन विद्यार्थ्यांना 11वीची संधी मिळते, जे उत्तीर्ण झालेले आहेत त्यांच्यासाठी आणि जे विद्यार्थी तिकीट मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत। त्याचप्रमाणे राज्य मंडळाकडून सप्लिमेंटरी एक्झाम घेतली जाते, मे बी ती जुलैमध्ये होईल। तर त्या सप्लिमेंटरी एक्झाममध्ये पुन्हा काही विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांनाही प्रवेश प्रक्रियेमध्ये संधी दिली जाते। त्यामुळे इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घ्यायचा आहे तर निकाल लागण्याची वाट पाहू नका, त्याच्या अगोदरच ही प्रवेश प्रक्रिया समजावून घ्या आणि आपली इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी तयारी सुरू करा। अर्ज कसा भरावा, प्रवेश प्रक्रियेसाठी कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक आहेत, कोणकोणते कागदपत्र आपल्याला लागणार आहेत त्याची माहिती घ्या आणि ती कागदपत्र आत्ताच मिळवण्यासाठी सुरुवात करा। अनेक जणांनी मिळवले असतील त्यांचं अभिनंदन, ज्यांनी अजूनही कागदपत्र मिळवलेली नाहीत आपल्या प्रवेश प्रक्रियेसाठी जी लागणारी आहेत तर ती कागदपत्र मिळवण्यासाठी आत्ताच तयारी सुरू करा। तुम्ही आता 10वी झाले तर विद्यार्थ्याने प्रत्येकाने आपल्या मनामध्ये ठरवलं असेल तर आत्ताच ठरवून घ्या की मला कोणत्या शाखेला जायचं आहे, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा व्होकेशनल, अशा 4 शाखा आहेत। तर या कोणती शाखा मला घ्यायची आहे, मला कोणत्या माध्यमातून शिक्षण घ्यायचं आहे हे आपण ठरवलं पाहिजे। त्यानंतर मला कोणत्या शहरामध्ये, कोणत्या गावामध्ये, कोणत्या ज्युनियर कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे। यामध्ये एक मी सुचवेन, ज्युनियर कॉलेजमध्ये ज्या ज्युनियर कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्याची एक यादी करा, एकाच ज्युनियर कॉलेज धरून बसायचं नाही, यादी करा। माझा पहिला प्रेफरन्स या ज्युनियर कॉलेजला आहे, हे ज्युनियर कॉलेज मला नाही मिळालं तर हे चालेल। अशा प्रकारे एक 10 ज्युनियर कॉलेजची आपली यादी केली पाहिजे आणि या ज्युनियर कॉलेजमध्ये मला या शाखेमध्ये या माध्यमासाठी ऍडमिशन घ्यायचे हे आत्ताच मनाशी पक्क करा। यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना मदत करावी की कोणती शाखा घेतल्यावर काय होतं, त्यानंतर पुढे करिअरच्या संधी कोणत्या आहेत आणि त्यासाठी आपण त्या दृष्टीने आपण तयारी करून मनामध्ये पक्क करा आणि प्रवेश प्रक्रियेची तयारी सुरू करा। या क्षेत्रामध्ये ऑनलाईन प्रवेश होणार आहेत त्यासाठी ही वेबसाईट आहे। या वेबसाईटमध्ये गेल्यानंतर आपल्याला ज्या ज्या क्षेत्रामध्ये ऑनलाईन प्रवेश केली जाणार आहेत त्या क्षेत्रांची नावं दिसतील। आपण आपल्याला हवं ते क्षेत्र निवडायचं। या ठिकाणी मी क्लिअर करू इच्छितो की ही जी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे ही फक्त स्टेट बोर्ड, राज्य मंडळाच्या इयत्ता 11वी प्रवेशासाठी आहे। जे इतर मंडळ आहेत CBSE, ICSE, IB, IGCSE व्हॉटएव्हर, त्या ज्युनियर कॉलेजमध्ये अशी ज्युनियर कॉलेज ऑनलाईन एरियामध्ये असली तरी सुद्धा अदर बोर्डचे ऍडमिशन, इयत्ता 11वीचे ऍडमिशन या सिस्टमद्वारे केले जात नाहीत। तर ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता 11वी स्टेट बोर्डला ऍडमिशन घ्यायचं त्यांच्यासाठी या स्टेप समजून घेणं महत्त्वाचं आहे। अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून सुद्धा या ऑनलाईन एरियामध्ये प्रवेश घेऊ इच्छितात, तर हा व्हिडिओ सर्वांनी पाहिला पाहिजे, आपल्या मित्रांनाही शेअर करा की जेणेकरून या व्हिडिओमधून दिलेली माहिती, इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रियेबाबत दिलेली माहिती सर्वांना मिळेल। क्षेत्र निवडल्यानंतर आपल्याला जे प्रवेश प्रक्रियेसाठी सुरुवातीला अर्ज करायचा आहे त्याचे ज्या स्टेप्स आहेत ते आपल्याला समजावून घेऊ। पहिली स्टेप आहे स्टुडंट रजिस्ट्रेशन। स्टुडंट रजिस्ट्रेशन म्हणजे विद्यार्थी नोंदणी। या स्टेपमध्ये काय करायचे, विद्यार्थ्याने
आपला सीट नंबर देऊन त्या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन करायचे आणि स्टुडंट लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळवायचा आहे. एवढंच काम आहे. पहा, अर्ज भरण्याच्या 3 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आहे स्टुडंट रजिस्ट्रेशन. आपलं लॉग इन आयडी आणि पासवर्ड जनरेट करून घ्यायचं, बस एवढंच. लॉग इन आयडी पासवर्ड जनरेट झाला की नंतर तुम्ही ते लॉग इन आयडी पासवर्ड वापरून कधीही लॉग इन करा आणि अर्जाचे पुढचे स्टेप्स भरू शकता. आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 भरायचा आहे. ही सर्व बेसिक माहिती आपल्याला पार्ट 1 मध्ये भरायची आहे. त्यानंतर काही डॉक्युमेंट्स सुद्धा आपल्याला पार्ट 1 मध्ये अपलोड करायचे आहेत. पार्ट 1 मध्ये आणखी एक गोष्ट आहे, त्यामध्ये ऍडमिशन प्रोसेसिंग फी आपल्याला ऑनलाईन भरायची. पहिली स्टेप स्टुडंट रजिस्ट्रेशन केल्याशिवाय पार्ट 1 भरता येत नाही. पार्ट 1 भरून लॉग केल्याशिवाय पार्ट 2 भरता येणार नाही. आता पार्ट 2 मध्ये काय आहे ते मी सांगणार आहे. तत्पूर्वी पार्ट 1 कसा भरावा हे याबद्दल स्वतंत्र वेगळा व्हिडिओ आपल्याला मिळणार आहे. अगले व्हिडिओ हिंदी में भी आपको मिलने वाले हैं. आता पार्ट 2 मध्ये काय आहे? पार्ट 2 मध्ये तुम्ही जे ज्युनियर कॉलेजची यादी केलेली आहे ती यादी या ठिकाणी. पार्ट 1 मध्ये बेसिक माहिती, पार्ट 2 मध्ये ज्युनियर कॉलेजचे प्रेफरन्सेस आपल्याला नोंदवायचे आहेत. आता पहिल्या 2 स्टेप्स स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि पार्ट 1 भरणे ही कार्यवाही इयत्ता 10वीचा निकाल लागण्यापूर्वीच आपल्याला करता येते आणि त्याचं वेळापत्रक लवकरच या वेबसाईटवर आपल्याला मिळणार आहे. पार्ट 2 मात्र इयत्ता 10वीचा निकाल लागल्यानंतर सुरू होते. आता महत्त्वाचा मुद्दा आहे की अजून ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू व्हायची आहे. तत्पूर्वी माझ्याकडे कोणते डॉक्युमेंट्स असले पाहिजेत, मी कोणती तयारी करून ठेवली पाहिजे, यासाठी आपल्याकडे वेळ आहे. हा वेळ आहे, याचा उपयोग करून घ्या. पालकांनी सुद्धा याचा गांभीर्याने विचार करा की ऐनवेळी आपली गैरसोय होण्यापेक्षा अमुक एक डॉक्युमेंट मला मिळवण्यासाठी काही कालावधी लागतो. त्यासाठी आपल्याला संबंधित ऑफिसकडे आपल्याला जाऊन अर्ज करून ते डॉक्युमेंट मिळवावं लागतं. इयत्ता 11वी मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी काय लागतं? 2 गोष्टी बेसिक आहेत. एक म्हणजे इयत्ता 10वीचे मार्कशीट, ते निकाल झाल्यानंतर मिळेल. दुसरं आहे इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्याचा शाळा सोडल्याचा दाखला, लिव्हिंग सर्टिफिकेट LC. हे सुद्धा कधी मिळेल? 10वीचा निकाल झाल्यानंतर. या 2 गोष्टी प्रत्येकाला मिळणार आहेत. आता असेही प्रॉब्लेम पाहायला मिळालेले आहेत की इयत्ता 10वीचे LC त्यांना खूप उशिरा मिळतात. व्हॉट एव्हर काही प्रॉब्लेम असतील तर ते प्रॉब्लेम आता सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून आपला 10वीचा निकाल लागला की आपल्याला LC लगेच मिळेल. त्यानंतर इयत्ता 11वी मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी काही कॅटेगरीजला रिझर्वेशन आहे. जे ओपन मध्ये आहेत, जे जनरल मध्ये आहेत, त्यांना हे 2 डॉक्युमेंट लागतात, मार्कशीट आणि LC. त्यांना कोणतेही इतर डॉक्युमेंट लागत नाही. परंतु जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत, SC ST OBC NT SBC EWS असे ज्या कोणत्याही कॅटेगरीमध्ये आपण असाल तर त्या कॅटेगरीमधून ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांना मात्र त्या संबंधित कॅटेगरीचं सर्टिफिकेट द्यावं लागतं. पहिला ग्रुप आपण घेऊया SC आणि ST. जे विद्यार्थी SC चे आहेत किंवा ST चे आहेत त्यांच्यासाठी त्या संबंधित कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. कास्ट सर्टिफिकेट स्वतःचं मुलाच्या नावाचं असलं पाहिजे. वडिलांच्या नावाचं असेलच ते सोबत ठेवा, परंतु स्वतःच्या नावाचं कास्ट सर्टिफिकेट नसेल तर पालकांनी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा की हे कास्ट सर्टिफिकेट आत्ताच काढण्यासाठी अर्ज करा की जेणेकरून ऍडमिशन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आपल्याला ते सर्टिफिकेट मिळेल. दुसरा ग्रुप आपण घेऊया EWS. काही विद्यार्थी EWS आहेत, ओपन मधलेच काही. आता 10% रिझर्वेशन EWS ला आहे, तर या EWS साठी EWS सर्टिफिकेट असते. ते सर्टिफिकेट सुद्धा आत्ताच मिळवा, आपल्याकडे वेळ आहे. EWS सर्टिफिकेट मिळवा. पहा, SC ST साठी फक्त कास्ट सर्टिफिकेट, EWS साठी EWS सर्टिफिकेट. त्यानंतर आणखी एक ग्रुप आहे तो म्हणजे VJNT OBC SBC या ज्या कॅटेगरीज आहेत, VJNT OBC SBC या कॅटेगरीचा लाभ मिळवण्यासाठी 2 सर्टिफिकेट लागतात. एक म्हणजे त्या संबंधित कास्ट सर्टिफिकेट जसं SC ST ला पाहिजे, याच्यासोबत प्लस आणखी एक नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं. पहा, VJNT OBC SBC साठी कास्ट सर्टिफिकेट प्लस NCL नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट 2 सर्टिफिकेट लागतात. यापैकी आपल्याकडे एक जरी नसेल तर ती काढायची प्रक्रिया आता सुरू करा. या व्हिडिओमधून मला सांगण्याचा उद्देश हाच आहे की वेळेच आपली पूर्वतयारी करा की ज्यामुळे आपल्याला प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस अडचणी येणार नाही आणि आपला प्रवेश लांबणार नाही. आता याच्यामध्ये एक गोष्ट नक्की असते, समजा मी कॅटेगरीमध्ये आहे परंतु मला त्या कॅटेगरीचा लाभ घ्यायचा नाही, मला ओपन मधून ऍडमिशन घ्यायचे, त्यावेळेस मात्र आपल्याला सर्टिफिकेट लागणार नाही. आपण ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 भरतानाच मला ऍडमिशन ओपन मधून घ्यायचं असं नोंदवा आणि आपला फॉर्म भरा, काही अडचण नाही. यासोबत आणखी एक पॅरलल रिझर्वेशन असतं. काही विद्यार्थी स्पोर्ट्स पर्सन असतात, काही विद्यार्थी अपंग असतील. सिस्टमवर बुकलेट अपलोड होईल, त्यामध्ये कोणकोणते रिझर्वेशन आहेत ते दिले जाईल. तर त्या कोणत्याही रिझर्वेशनचा लाभ मला घ्यायचा आहे तर त्यासाठी मला प्रूफ द्यावा लागेल. फ्रीडम फायटर असेल, एक सर्व्हिसमॅन असेल किंवा ट्रान्सपोर्ट एम्प्लॉय असतील तर ते सर्टिफिकेट आपल्याकडे आहे का? ते सर्टिफिकेट नसेल तर आत्ताच घ्या आणि कोणतंही प्रत्येक सर्टिफिकेट त्या संबंधित विद्यार्थ्याच्या नावासह असलं पाहिजे याची दक्षता प्रत्येकाने घ्या की ज्यामुळे आपला अर्ज भरताना प्लस ऍडमिशन घेताना अडचण येणार नाही. काय जर आपण चुकीचं सर्टिफिकेट घेतलं किंवा चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला
तर मात्र आपल्याला प्रवेश नाकारला जाईल याची दक्षता घ्या. हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कोणतीही चुकीची माहिती देणार नाही, चुकीचं सर्टिफिकेट देणार नाही आणि चुकीचा क्लेम करणार नाही की ज्यामुळे आपल्याला प्रवेश नाकारला जाईल किंवा आपला प्रवेश लेट होईल. स्टुडंट रजिस्ट्रेशन करा, पार्ट 1 भरा, पार्ट 2 भरा, त्यानंतर अलॉटमेंट होईल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये जाऊन दिलेल्या वेळेमध्ये ॲडमिशन करा. याच्यामध्ये त्यामधल्या प्रोसेसमध्ये आपल्याकडे सर्व जे डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करा. ॲडमिशनच्या वेळेस ओरिजिनल डॉक्युमेंट्स दाखवा, आवश्यक फीस भरा, या सर्व गोष्टी आहेत. तर सर्वच गोष्टी एकाच व्हिडिओमधून सांगणे शक्य नाही, पुढच्या व्हिडिओमध्ये पाहता येईल. यामध्ये फक्त जस्ट या प्रवेश प्रक्रियेचं इंट्रोडक्शन आपल्याला करायचं आहे आणि यामध्ये पूर्ण झालं असं मला वाटतंय. धन्यवाद. इन 5 शहरों में 11 का एडमिशन इस पोर्टल के जरिए सेंट्रलाइज्ड एडमिशन प्रोसेस के थ्रू किया जाएगा. पार्ट 1 कैसे भरा जाता है, इस पर एक अलग वीडियो बनेगा. पार्ट 2 कैसे भरा जाता है, इस पर भी अलग वीडियो बनेगा. कोटा सीट्स क्या होती है, कोटा के एडमिशन कैसे होते हैं, इसके ऊपर भी वीडियो बनाया जाएगा. बाइफोकल क्या होता है, बाइफोकल सब्जेक्ट्स क्या होते हैं, उन सब्जेक्ट के लिए एडमिशन लेने के लिए क्या करना पड़ता है, इसके लिए भी आपको गाइडेंस मिलने वाला है. इसलिए यहाँ से जो आपको इन्फॉर्मेशन मिलेगी वो ऑथेंटिक रहेगी. फॉर्म कैसे भरना है, डॉक्यूमेंट अपलोड कैसे करने हैं, अलॉटमेंट मिलने पर क्या करना है, एडमिशन कितने दिन में लेना है, ये सब पर आपको अलग अलग वीडियो मिलेंगे. इसी चैनल पर यहीं पर मिलेंगे. इसलिए मेरे हिसाब से मई महीने में स्टूडेंट रजिस्ट्रेशन शुरू हो सकता है. 10th के रिजल्ट से पहले ही स्टूडेंट रजिस्ट्रेशन शुरू हो जाएगा. तो ऐसा कुछ नहीं है कि पहले ही दिन फॉर्म भरा जाए. आप पहले ठीक से समझ लो कि किस तरह से फॉर्म भरना है, कितना समय मिला है फॉर्म भरने के लिए. और स्टूडेंट रजिस्ट्रेशन और पार्ट 1 भरने की प्रोसीजर कभी भी बंद नहीं होती है. सिर्फ इतना है कि 10th के रिजल्ट से पहले ये प्रोसेस शुरू होगी. स्टूडेंट रजिस्ट्रेशन और पार्ट 1 ये 2 स्टेप्स पहले शुरू होता है और वो ये शुरू ही रहता है. 10th के रिजल्ट के बाद भी शुरू रहेगा. लेकिन पार्ट 2 भरने की प्रोसेस रिजल्ट के बाद शुरू होती है और वो प्रोसेस हर एक राउंड के पहले शुरू की जाती है. राउंड के दौरान वो बंद रहती है, नेक्स्ट राउंड में फिर शुरू होती है. मतलब पहले स्टेप स्टूडेंट रजिस्ट्रेशन और पार्ट 1 लगातार शुरू है. पार्ट 2 भरने की प्रोसेस, ऑप्शन देने की प्रोसेस उस राउंड के पहले 3-4 दिन शुरू रहती है. बस इतना ही करना है. बहुत से लोगों के मन में ये भी सवाल रहेगा कि ये 11th एडमिशन प्रोसेस कब शुरू होगी. जल्दी ही शुरू होगी. जब भी शुरू होगी तब आपको इस वेबसाइट के संपर्क में रहना है. इस वेबसाइट के ऊपर उसका शेड्यूल आ जाएगा. वहां पर आपको स्टेप्स समझाई जाएंगी, सभी गाइडलाइंस यहाँ पर मिलेगी. और जैसे ही शेड्यूल आ जाएगा उस समय इस वीडियो चैनल से वीडियो भी आ जाएगा.